नारिका पंचदशी परीक्षा नापास किती झाले? नापास नाही ना, भाग्यवान नाही तुमचा वर्ग. कोणता श्लोक? 19. क्वचित काचिच्च काचित् समाधुदन्ति शक्तया देशकाल विचित्रत्वात् समजातील शाळया. तेव्हा ही शक्ती आहे कशी कशी रूपाने प्रकट होत असते हे उदाहरण देऊन काय करतात सांगतात. सर्वच ठिकाणी सर्व बार. आता कुठं आंब्याला बार येत असतो का? बार किंवा असतो पौष महिन्यामध्ये. ज्या वेळेला ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्याच वेळेला त्या गोष्टी, अन्य वेळेला त्या गोष्टी होऊ शकत. मग त्यावरून ती शक्ती आपली अभिप्रेत होत असते. एकदम झाडाला आणि फळ लागत असते का अगोदर बार येतो नंतर पुढे काय येतो. एकदम कोणी एखाद्याला अधिकार शिक्षक करून टाकतो का? मग केव्हा करतो? योग्यता आल्या मग त्याची डिग्री पाहिजे असते. खरोखरच आहे का? जाऊ द्या, टीका म्हणून नाही, क्वालिफिकेशन पाहणार. अरे कोणी कोणाला कोणती नोकरी देऊन देत असो की त्याच्यामध्ये ते सामर्थ्य असावं लागतं. जाऊ द्या. देश काळ विचित्रत्वात. आपल्याकडे सफरचंद होतात का? त्याला काय लागतं तो? इकडे तुमच्या जेजुरीच्या भागाला आणि त्या अंजीर होता, दुसरीकडचं अंजीर हे एवढंच असते. इकडे संत्रा मला काय दिसतो का इकडे? त्याला देश काल वगैरे याची मर्यादा आहे. काल परिच्छेद, देश परिच्छेद, काल परिच्छेद असतो. एकदम पेरला की त्याला कणीस लागते का? मग त्याला काल लागतो. प्रत्येकाचा काल काय असतो ठरलेला. शेतकरी लोकांना माहिती असते ऊस किंवा पार कारखान्यावर नेवा वगैरे. श्वाताल शालया. श्वा म्हणजे पृथ्वी, शाळा म्हणजे त्याच्यापासून होणारी वनस्पती. त्याला त्या देशकालाची आवश्यकता असते. सा आत्मा सर्व राम नित्योदित मावकू यन्मनान मननम शक्ती दत्ते तन्मना इथं उच्चते. सा आत्मा सर्व राम नित्योदित मावक. तेव्हा आत्मा कसा आहे? वशिष्ठ ऋषीला मला सांगतात आत्मा कसा आहे? नित्यच स्वरूप आहे. उदित म्हणजे उगवलेलाच आहे. महावाप म्हणजे असल्याचा बाबतीत सांगते. कुठे आत्मा नाही असं कुठे आहे का? अशी जागा नाही की ज्या जागेमध्ये भरला घनदाट आहे काय. त्याच्याशिवाय दिवशी कोणती वस्तू नाही, अशी वस्तू नाही की ज्याच्या आतही आहे पुन्हा काय बाहेरही आहे. सर्ववत भाव्य. काही गोष्टी आतच असतात बाहेर नसतात. काही चोर कुठे असतो? बाहेरही असतो नातही असतो. हात कसा शिरतो? चोराला जाऊन विचारायचे. जाऊ द्या. तर दृष्टांत मनान शक्ती लागते. ज्या वेळेला मनाचा म्हणजे तुमच्या उपाधीचा आश्रय केला यात मनान शक्ती लागते. मग त्या उपाधीच्या द्वारा एक चिंतनाच्या द्वारा मन तयार होतं. काय होतं? मनाची उत्पत्ती ब्रह्मापासून आहे का मायेपासून आहे? कोण्या गुणापासून आहे? गुणापासून आहे. गुणही असते का? रजोगुणापासून आहे. प्राणी कोणापासून आहे? रजोगुणापासून. अंतःकरण सत्वगुण, पदार्थ तन्मन येतं उच्चते. मग त्याला मनन शक्ती थोडं मन व्हायला लागलं. थोडा जागा होता बरोबर मनुष्य आणखी सर्व इंद्रिय वगैरे उपलब्ध होत असतात. सुषुप्तीमध्ये सर्वाचा काय झालेला असतो? न झालेला असतो. त्याला मन असं म्हणत असतात. अगोदर आता ही सृष्टीची रचना आहे ती कशी होते?
आदव मनस्तदन बंध विमोक्ष दृष्टी पश्चात प्रपंच रचना भुवना विधाना इत्यायिका वृषितिर्यम गति प्रतिष्ठा आख्यायिका सुभग भावनोजय आदव मनस्तद बंध विमोक्ष दृष्टी मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः अगोदर कोण निर्माण होतं मन तयार होते आणि मनापासून हे सर्व सृष्टी काय होते मग पुढे प्रपंच पश्चात प्रपंच रचना अशा येतो वायुमानी भूतानी आणि मग त्यांना संकल्प करता बरोबर हे पंचरचना प्रपंच रचना म्हणजे मोठा प्रपंच तयार होता भुवना विधाना त्याच्यामध्ये 14 भवन आहे किती हे सगळे भवन तयार होत असतात अतल बितल सुतल तलातल वगैरे स्वर्लोक मारलोक जनलोक वगैरे अशी भुवनं तयार होत असतात आणि अशा रीतीने सृष्टीची रचना होते इत्यादी का स्थितिरेयम गता प्रदृष्टा अशा रीतीने ब्रह्म विश्वाच्या आकाराला काय होतं प्राप्त होतं ही एक कथा कोण सांगत होते आख्यायिका असं बघा महाराजांना होते मग आता घरचे लोक कामाला धंद्याला गेल्यानंतर नातवंडान पटवणार असते मग त्याला सांभाळेल कोण मग ती म्हातारी असते घरी ते नातवंडा पटवून आलं आणि ती मध्ये विचारतात आजी काय मी ती आपली गोष्टी सांगते म्हणलं हे आकाश आहे अमका आहे तमका आहे म्हणलं मग आकाशी वर कसं गेलं पुराणं काय समजते मग ते भाजी सांगत असते मी झाडत होती काय करत होती आणि ते आकाश माझ्या पाठीला काय धक्के द्यायला लागला मला त्याचा काय आला आणि मला रागाच्या भरात केरसुनी काय केली जे म्हणलं धाक केरसुनीच्या धाकाने वरच आहे अजून खाली आणि पोरानं वाटते काय आमची आजी आणि काय आमची ब्रह्मदेवापेक्षा सामर्थ्य आता मला ना खोटं वाटत असते खरं वाटत असते अशी जी कथा आहे ती कथा सांगणार आहे पण ती कथा कधी सांगणार आहे आज इथेच थांब ते भजन आहे ना पुढे जेवायला